साताऱ्यातील फलटण पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे 3 सदस्य फोडून भाजपची स्वबळावर सत्ता स्थापन। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे डावपेच। शिवसेनेचाही 1 सदस्य भाजपने फोडला। भाजपच्या शिवांजली भोसले फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी। सातारा पंचायत समितीवर भाजपची निर्विवाद सत्ता। सभापतीपदी महेश गाडे तर उपसभापतीपदी सुषमा जाधव यांची निवड। महेश गाडे यांच्या बाजूने 10 मतं पडली तर राष्ट्रवादीचे राहुल कापले यांना 6 मतं मिळाल्यामुळे महेश गाडे सभापतीपदी विजयी। साताऱ्याच्या जावळी पंचायत समितीमध्ये शंभूराज देसाईंना शुभेंद्रसिंह राजेंचा धक्का। सभापतीपदी भाजपचे सौरभ शिंदे ईश्वर चिठ्ठीद्वारे विजयी। उपसभापतीपदी समसमान संख्याबळ असतानाही भाजपचे गोरख महाडिक बिनविरोध। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड जाहीर। भाजपचे प्रमोद कामत यांची अध्यक्ष तर शिवसेनेचे तुकाराम साईद यांची उपाध्यक्षपदी निवड। दोन्ही आमचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी आता सगळ्याच 41 आमचे सदस्य, सगळेच प्रमुख पदाधिकारी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये आपण फॉर्म दाखल केलेला आहे। अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्ष फारसा इथे नसल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। धर्मस्वातंत्र्य विधेयकाबाबत चर्चा होईल तेव्हा विषय मांडू। या कायद्याची काय गरज आहे, विजय वडेट्टीवार यांचा प्रश्न। काही विषारी मंत्री पोचले जात आहेत। कायदे आणून 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करून मतांची पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची टीका। विधेयक काल आता इंट्रोड्यूस झालेला आहे परवा। आता यावर चर्चा होईल त्यावेळेस आम्ही मांडू। आज नक्कीच बोलणार या कायद्याची काय गरज आहे। काही विषारी मंत्री पोचले जात आहेत ते सरसकट सगळे काय म्हणजे त्यांना जे शपथ घेत आहेत ती शपथसुद्धा आपण घेतली ती काय त्यातले वाक्याचं शब्दाचा अर्थ तरी यांना कळतो का आपण पाहतोय। त्यामुळे हे कायदे आणून अशा पद्धतीचे 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करून मताची पोळी शेकण्यासाठी आणलेलं हे विधेयक आहे त्यावर चर्चा होईल। आम्ही सुनेत्रा वहिनींविरोधात उमेदवार देणार नाही। बारामती पोटनिवडणुकीवर खासदार सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण तर मवियाची भूमिकाही तशी नाही, त्यामुळे उमेदवार देण्याचा प्रश्नच नाही, सुळेंची माहिती। बारामतीच्या अशी काही विषयच नाही आहे आणि मी आधीही बोलले की आमच्याकडून सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट द्यायचा विषयच येत नाही। म्हणजे ती सीट अर्थातच आम्ही लढणार नाही। त्याच्यामुळे आमच्याकडून आणि अर्थातच महाविकास आघाडीचा विचारही तसाच असेल, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे कधीच सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट देणार नाही। राहुरी आणि बारामतीमधील पोटनिवडणुका बिनविरोध होऊ द्याव्यात असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन, पण याबाबत अजून कोणतीही चर्चा नाही। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चेनंतरच अंतिम निर्णय। सत्ताधारी किंवा इतर पक्षांकडून कोणताही अधिकृत प्रस्ताव नाही, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती। नाही, या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही आणि चर्चा झाल्यानंतरच निर्णय होईल। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा करू आणि निर्णय घेऊ, पण अद्याप तरी या संदर्भात कुठलाही प्रस्ताव सत्ताधाऱ्याकडून किंवा सिटिंग आमदार त्या पक्षाकडून आलेला नाही। कारण अनेक ठिकाणी आम्ही बिनविरोध विचार केला पण त्यांनी उमेदवार उतरवलेत। हे अनेक नांदेडमध्ये सुद्धा उमेदवार उतरवला गेला होता, त्यांनी हे होऊ दिलं नाही अशा हे। त्यामुळे सगळ्याच ठिकाणी काही सरसकट अशा बिनविरोध झाल्याचं काही यापूर्वी त्याला निर्णय झाल्याची मला माहिती नाही। अंबरनाथमध्ये आमदारांना पाठवलेल्या गुढ्या भाजपकडून परत। सर्वसाधारण सभेमध्ये भाजप नगरसेवकांची विकास कामं नामंजूर। शिवसेनेची सभागृहातील खेळी भाजपच्या जिव्हारी। राज्यातील 94 बालगृह अकार्यान्वित। बाल आणि महिला विकास मंत्री आदिती तटकरे यांची विधानसभेत लेखी उत्तरात माहिती। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही बालगृह कार्यान्वित नाहीत। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला होता प्रश्न। 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये कॉपी प्रकरणी 103 शिक्षक निलंबित। राज्य शिक्षण मंडळाकडून राज्यातल्या कारवाईची माहिती। परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्हीमुळे समोर आले अनेक गैरप्रकार। शिक्षण मंडळाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई। अहिल्यानगरच्या पारनेरमधील ढवळपुरी हादरलं। कीर्तनकार महाराजांचा अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार। दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष अण्णा गुंजाळला अटक।
17 वर्षीय मुलीवर 5 वर्षांपासून धाक दाखवून अत्याचार, आरोपीला पारनेर पोलिसांकडून तत्काळ अटक. बीडमध्ये अहमदपूर अहिल्यानगर महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात. बस 100 फूट घासत गेल्यामुळे लागली आग. 28 प्रवासी जखमी. जळगाववरून लातूरला जात होती बस. कोल्हापूरमध्ये आदमापूरच्या संत बाळमामा भंडारा यात्रेमध्ये भाविकांना विषबाधा. शीतपेय पिल्यामुळे भाविकांना उलटीचा त्रास. 50 पेक्षा अधिक भाविकांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती. साताऱ्याच्या फलटणमध्ये आगीचं तांडव. तरड गावामध्ये 5 एकरातील गहू जळून खाक. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकऱ्यांकडून तातडीनं मदतीची मागणी. शेतामध्ये गव्हाच्या काड्या पेटवत असताना शेजारी उभ्या गव्हाच्या पिकाला झळ लागल्यामुळे आग. धुळे शहरातील दसरा मैदान परिसरामध्ये अज्ञातांनी हातगाड्या जाळल्या. घटनेमध्ये भाजीपाल्यासह कलिंगडाचं मोठं नुकसान. हातगाड्यांवर ठेवण्यात आलेले कांदे, बटाटे आणि वांगी जळून खाक. भाजी विक्रेत्याचं मोठं नुकसान. पुण्यामध्ये बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई. 2 दिवसांच्या मोहिमेमध्ये नो पार्किंग, नो हॉल्टिंग नियमांचं उल्लंघन, जादा प्रवासी आणि भाडं नाकारणं अशा प्रकारांबद्दल 375 रिक्षाचालकांना दंड. वाशिमच्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गहू विक्रीसाठी वाहनांच्या रांगा. हवामान खात्यानं वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजामुळे गहू विक्रीसाठी गर्दी. तर आर्थिक वर्षाच्या व्यवहार जुळवण्यासाठी काही दिवस बाजार समिती बंद राहणार. आम्ही शनिवार रविवार मार्केट बंद असल्यामुळे आज सोमवारी गर्दी भरपूर झाली आहे. किती आणला गहू? गहू 50 क्विंटल. कुठून आले तुम्ही? धनसपूर. गहू आणला आहे तर मार्केटले शनिवार रविवार 2 दिवस मार्केट बंद असल्याच्यानं गाड्याची खूप गर्दी आहे. आणि आम्ही तर रात्री 4 वाजता येऊन समजा आमचं जवळपास 400च्या वरच नंबर लागलेला आहे. नंदुरबारच्या शहादामधील सुलवाडा या ठिकाणी उन्हाच्या तडाख्यानं जळाला टरबूजचा मळा. वाढत्या तापमानाचा शेती पिकांना फटका. तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत पोहोचल्यामुळे टरबूजाची पिकं जळाली. वाढत्या उष्णतेमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात. टेम्परेचर वाढलं 5-10 दिवसापासून तर 50% माल खराब झाला. किती लागवड खर्च केला होता? त्याला लगभग 4.5 लाख रुपये खर्च केलेला आहे, पण अजून नफा पण नाही झाला. किती नुकसान झालंय तरी? 50%. धाराशिव जिल्ह्यामध्ये आंबा उत्पादक शेतकरी संकटात. हवामान बदलामुळे आंब्याचा मोहोर आणि लागलेले आंबे देखील गळून पडण्याची भीती. पंचनामे करून मदत देण्याची आंबा उत्पादकांची मागणी. यंदा भरपूर तोर आलं आंब्याला, पण या हवामान बदल असल्यामुळं सारखंच आबाळ येणं ही ती तोर तर सगळा गळाला. आणि जे राहिला ते आपलं कैऱ्या लागल्या ती सुद्धा गळाले. ते खर्च तर भरपूर होतोय. 40-50 हजार रुपये फवारणीला गेले ते. आणि काहीच उपयोग नाही. त्याच्यामुळे शासनाने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्याला मदत द्यावी. वाशिममध्ये ऊन तापू लागताच पाणी टंचाईची स्थिती. वाढत्या उष्णतेमुळे विहिरी, बोअरवेल आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठा वेगानं कमी. ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खालावली. काही विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर. नागरिकांमध्ये चिंता. 17 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला गती. रत्नागिरीतील निवळीमधील पुलाच्या कामाला वेग. निवळी पुलाच्या कामाचं दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद. ताडोबामध्ये पर्यटकांना वाघोबाचं जवळून दर्शन. रस्ता ओलांडणाऱ्या वाघाचे पर्यटकांनी काढले जवळून फोटो आणि व्हिडिओ. पद्मापूर मोहर्ली मार्गावरची घटना. तर वाघाच्या एवढ्या जवळ जाऊन व्हिडिओ काढणं ठरलं असतं धोकादायक. भंडाऱ्यामध्ये रस्त्यावर वाघाचा नाईट वॉक. लाखनी तालुक्यातील जांभळी ते निलागोंदी मार्गावर वाघ हळल्यामुळे वाहनधारकांची उडाली भंबेरी. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल. नाशिकच्या काळाराम मंदिरावर आता अयोध्येच्या धर्तीवर धर्मध्वज फडकवणार. 20 फूट उंच धर्मध्वज उभारण्याचा विश्वस्तांचा निर्णय. काळाराम देवस्थानच्या माध्यमातून तयारी सुरू. भाविकांच्या मागणीनंतर विश्वस्तांचा निर्णय. मुस्लिम धर्मियांमध्ये पवित्र रमजान ईदचा उत्साह. भिवंडीमध्ये रमजान ईद निमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून देखील बंदोबस्त तैनात. धुळ्यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या भरतीसाठी मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात. 71 जागांसाठी तब्बल 19,588 अर्ज. उमेदवारांना उन्हाचा कुठलाही त्रास होऊ नये यासाठी सोयी सुविधा उपलब्ध. उत्तर प्रदेशच्या संभलमधील फिरोजपूर गावामध्ये माकडांना घाबरवण्यासाठी शेतकऱ्यांकडून अस्वलाचा विष.
माकडांकडून शेती पिकांचं नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांची अनोखी युक्ती. लग्नामध्ये रसगुल्ला खाताना घशात अडकल्यामुळे 41 वर्षीय व्यक्तीचा तडफडून मृत्यू. झारखंडमधील लग्न सोहळ्यामध्ये धक्कादायक घटना. रसगुल्ला अन्न श्वासनलिकेमध्ये अडकल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.